कशा आहेत तुम्ही? तुम्ही मजेत असाल तर आज भरपूर दिवसांनी ब्लॉग करत आहे आणि तुम्ही या साईडला तुम्ही बघू शकता पाठीमागे बस आहे आपल्या आणि इकडे पब्लिक आपली सामान भरत आहे आणि आपण चाललेलो आहे सर्वजण गोव्याला चाललो आहे, पणजी गोवा. तर तुम्ही बघू शकता या साईडला सामान भरत येते आणि बस पण आलेली आहे. तर या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण सामान सेटअप चालू आहे. इकडे इथे सामानाची सेटअप चालू आहे. इकडे अजून भरपूर सामान आहे इकडे आणि या साईडला आपले ब्रिझर बंधू आणि ब्रिझर बंधू नाही इकडे, या साईडला आहेत बाटल्या आणि या साईडला बिजली आहे. तर बिजली आता 5-6 दिवस इकडेच आम्ही आता त्यांना भेटणार नाही. येतील आपले पोरं बघतील बाकीचे. ब्रिझर खूप अख्खा चालले आणि प्लस आपला बिजली 8 तारखेला अड्ड्यात पण आहे. ब्रिझरला तिकडे आपल्या तिकडच्या गोट्यावर नेले, जुन्या गोट्यावर आजीच्या घरी नेले. सर्व काही सोयी सुविधा करून ठेवलेत त्यांची. आता आमची सुविधा चालू आहे इकडे. चला थोड्याच वेळात तुम्हाला भेटूया. आता पोरं पण आता निघायला गेलेत, निघून येतील. हे बी भरून ठेवूया. तुम्ही इकडे बघू शकता तुरीच्या शिंगा, वालाच्या शिंगा पण आहेत आणि इकडे मॅगी पण घेतले. बघू शकता तुम्ही भरपूर शिंगा आणि सोय सुविधा केलेली आहेत आणि मॅगी पण घेतली. ज्याला भूक लागली त्यांनी मॅगी खायचं. की 6 दिवस मॅगीच खायचे, शिंगा आणि मॅगी. 2 दिवसात 2 कांदा खाऊन पोट भरायला लागेल. बटाटी पण आहेत. सो गाईज या साईडला तुम्ही बॅग भरलेली आहे, तुम्ही बघू शकता इकडे आणि इथे पण. आणि इकडे सर्व घरचे आहेत आणि इकडे कालू पण आहे. अरे चप्पल. आणि या साईडला मॅचिंग झालेलं आहे पूर्ण. ॲडिडास पॅन्ट ॲडिडास आणि सगळं ॲडिडास झालेलं आहे. आणि तिकडे बस आलेली आहे. तर आम्ही आता निघू. चला बाय बाय. चला येतो आम्ही. ओके हॅलो. तर आता तुम्ही बघू शकता इथे घाम फुटलेला आहे बॅगा भरूनच. ते अजून इकडे तुम्ही बघू शकता बॅगा भरपूर झालेल्या आहेत पण अजून बॅगा ठेवतो. बघा तिकडे काम चालू आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता पब्लिक सिटी आलेली आहे. या साईडला कांदा आणि इकडे हार वगैरे घेतलेत आपल्या देवासाठी. आणि हा आपला ब्रिझर होम. अरे यार काय पण नका बोलू. तर आता आम्ही मिस करू 6 दिवस आमचा गाव आणि आमचा गोठा. हा नक्क चला. मसोबा देवा की काय चाललंय मसोबा देवा की. सर्वांनी दर्शन करून घ्या, चांगल्या प्रकारे पायावरून द्या. देवा सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे तुझ्या आशीर्वादाने. मसोबा देवा की. पूर्ण ब्रिझर ग्रुप आलेला आहे मसोबा देवा तुझ्या समोर. मसोबा देवा की. ठेव ना आता देवा की जय. नारळ फोडा. अध्यक्ष मसोबा देवा की जय. चला देवा येतो आम्ही पुन्हा एकदा. इथे आपल्या देवी आहेत. चला हे अंदाज पप्पी घे.
चलो पब्लिक, इकडे झोपलेले. हाय हाय. पुन्हा मोकळ रस्ता भेटलेला आहे. आणि काका इकडे बघू शकता सगळे झोपलेले आहेत. आणि या साईडला तुम्ही बघू शकता जेवला का ते. हा एक मिनिट इकडे बघू शकता. आम्हाला भूक लागली जाम. इकडे बघ कशा आवडल्या सगळे. काय आला म्हणता खाऊ नये इकडे बघ जेवला. आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळ्यांच्या भाकरी आहेत. सगळ्या भाकरी खाऊन बघू. इकडे डबं सगळ्यांचे डबं घेतले. जमला घेतले. जमला माझा आहे. कसं लागतं. ठीक आहे चला जेवण करून घेतो मस्त पैकी. तुम्हाला पाहिजे का जेवण. एक भाकर 20 रुपये. काही अशा प्रकारे दुसरा डबा याच्यात ओतलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि एक पॅकेट खपलेला आहे भाकरीचा. इकडे बघू शकता. वन मॅन शो 3:30 वाजता आम्ही जेवत घेतलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड झोपलेलं आहे. हो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. सुट्टी झोपा तुम्ही. आम्ही खाता आम्ही भाकरी खातो. गुड मॉर्निंग गाईज. कसे आहेत तुम्ही. मजेत असाल तर तुम्ही इकडे बघू शकता. नंबर लागलेला आहे. हे पहिल्या नंबरचा मानकरी कोण आहे. आकाश कारभारे झाला काय. इकडे नंबर बाकी आहेत अजून. आपली बस तिकडे आहे. शी गलीचे. इकडे आता आम्ही चाय प्यायला आलेलो आहे. हाफ तंबा काहीतरी आता हे लोकेशन. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे पूर्ण चाय बी पिऊन झालेलं आहे. तर आता थोडा चाय पिऊ आणू. अजून दुपारपर्यंत 1:12 पर्यंत आम्ही पोहोचू गोव्यामध्ये. डायरेक्ट कल्याण टू गोवा मार्ग आम्ही पकडलेला आहे. काय ते तिकडेच. नंतर हाफतंबा सॉरी हाफखंबा ते जेवले काय. यो हातखंबा. आणि इकडे आपली बस आहे. काय ए 5 जेवतो का. थांबा चहा पिऊ. बरा ना बरा चला चहा पिऊ. आलं बिस्कुट खापवलं पण. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे बेंगुरला. तर आता वाजल्यात 1:15 वाजल्यात. आणि आता जेवायची भूक लागली भरपूर. रात्री जेवलेलो 3:30 वाजता. तरी पण थोडीफार लागले. यावेळी काही जण जेवले नाही. त्यांना भरपूरच भूक लागले. आणि तुम्ही बघू शकता इकडे गोल असं राक्षसासारखं बसलेले आहेत जेवायला. तुम्ही बघू शकता गोल राऊंड पण केलेलं आहे. अरे हो ना भेटेल ना. इकडे पण हे मटण आणले ते एकच जवळ बसले. अरे ते पोप्सनी मटण आणले ते बोलतोय आम्ही त्याच्या भागीन बोलतोय. चला आता प्रत्येक डबा खोलूया. माझा डबा खपलेला आहे अशा प्रकारे. माझा आणि दुर्वेदचा दोघांचा डबा काल संपून टाकला. आणि भाकरी काही 10-12 भाकरी संपवल्या. तुम्हाला कसं वाटलं काल जेवलो. जेवण बिवण कसं होतं. मस्त. वाव जेवल्याचा वास येतो. तुम्ही बघू शकता इकडे. ए खोला बोंबील चटणी. ओ माय गॉड. ए खोल रे लवकर. इकडे भाकरी नो ओ माय गॉड. इकडे बोंबील आहेत. अरे चिकन होतं ना रे. चला तर आता आम्ही जेवण करून घेऊ मस्त पैकी. छान असा मस्त व्ह्यू आहे इकडे. तुम्ही बघू शकता बसायला सावली झाडांची. आणि या साईडला आहेत ड्रायव्हर. मस्त छान असा मोकळा आणि बसायला जागा बघितली. चला जेवण करून घेऊ. ए कांदा नाही घेतला. अरे कांदा 2 आणलेस तर वर्षा. चला मौसम एकदम पावसाळ्यासारखा मौसम झालेला आहे. बघू शकता थंडावा.
सो गाईज या साईडला बाउंड्री लागली आहे महाराष्ट्र गोवा आणि इथून आम्ही आता प्रवेश करणार आहेत डायरेक्ट पणजीमध्ये. मसोबा देवा की चला अशा प्रकारे प्रवास गोव्यामध्ये चालू झालेला आहे आमचा. सज्ज झालेले आहेत पोरा. हे काय पण नको काय आता गोव्यात पोचलेलो आहे आणि फुल घामाघाम झालेला आहे. इकडे पण ट्रॅफिक आहे आपल्यासारखी तशीच. वाटलं नव्हतं की ट्रॅफिक भेटेल पण आहे भरपूर. तर सर्व थकलेले आहेत पब्लिक आणि आता बागा बीचला आम्ही चाललेलो आहे आणि तिकडे आसपास रूमची व्यवस्था आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता गोव्याचे रस्ते. डांबरी रस्ता आहे. डांबरी रस्ता आहे. बघूया पुढे तुम्हाला दाखवतो मस्तपैकी चांगले चांगले स्पॉट आणि खूप मजा येईल तुम्हाला. विला गेलं तुम्ही खूप नंतर रूम नका दाखवू मजा येते ना. कशा रे काय पण बोलतात. तुम्ही बघू शकता नारळाची झाडे आणि काय मस्त व्ह्यू आहे. पैसे कमी बंगलोज आणि इकडे म्हशी पण आहेत अजिताचे आणि या साईडला तुम्ही बघू शकता चर्चगड. कोणाचं आहे का माहिती हे इकडे बघू शकता. माय गॉड पूरा व्हाईट व्हाईट. इधर आहे बड़ा डब्ल्यू. इधर उधर नाही नाही नाही. मसा कुठे आहे मसा काका मसा कुठे आहे. मोर 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 दिसला दिसला. मोर गेला गेला मोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय. तुम्ही इकडे बघू शकता आम्हाला फायनल रूम भेटलेला गेल्या वर्षी घेतलेला आहे. मागच्या वेळेस आलेलो आम्ही तोच रूम 5 वर्ष आधी घेतलेला. इकडे वरती घेतले मस्तपैकी रूम तुम्हाला नंतर दाखवतो. एशिया हा कुलिंगला चालू होते. अरे यार असं नाही होणार. चला घ्या पटापट. चला घ्या रे घ्या. चला तुम्हाला आता सध्या माल आम्ही नेतोय नंतर तुम्हाला दाखवतो कसं काय. मजा येईल भरपूर रात्री. काहीच आता रूमवर पोहोचलेलो आहे आणि मस्तपैकी आंघोळ सर्व रिलॅक्स झाले. अंगबिंग करू थोड्या वेळात आणि या साईडला तुम्हाला दाखवतो मी मस्त जेवण बनवत आहे आपले कुकिंग मास्टर आणलेत ना आम्ही इकडे. हा त्यांना कॅटरसची ऑर्डर द्या. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. बघू शकता तुम्ही कुकिंग चालू आहे. या साईडला काय आहे चिकन फ्राय आहे. काही पण नका इकडनं ओपन पुढे. अरे यार दाखवू काय ते दाखवू काय दाखव ना काय तिकडे दाखव ना तिकडे नंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी शिंगा वालाच्या आणि तुरीच्या शिंगा झालेल्या आहेत मस्तपैकी मिक्स छान असे. आणि या साईडला पूर्ण आपल्यासाठी टेरेस दिलेलं आहे आणि 2 रूम्स आहेत आमचे मोठाले. कसं वाटतंय एकदम मस्त. इकडे 2 रूम आहेत तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता डीजे विजे लगा के फुल एन्जॉय. अजून करलो असतो. हा एक रूम आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता छान असा व्ह्यू. इकडनं मस्तपैकी गाडी चालू होतात. इकडे तुम्ही बघू शकता काजू बदाम आणि इकडे पण हॉटेल्स आहेत आणि या साईडला बागा बीच आहे आणि या साईडला कालकुन बीच आहे. नंतर जाऊया लास्टला. आता सध्या पूर्ण जेवणाची सोय चालू आहे म्हणजे जेवण झालं की टेन्शन नाही. ज्याच्या तो जेवून कुठेही मस्तपैकी फिरू शकतो. तसं जेवण झाल्यानंतर आम्ही फिरूया. आणि या साईडला तुम्ही बघू शकता इकडे आंघोळ करत आहे.
तर चला नंतर बीचवर जाता वेळेस तुम्हाला दाखवतो. खूप मजा येईल आणि जेवण बी करायचं आहे. आणि आमचे कुकिंग मास्टर बनवतात मस्तपैकी. तर जेवता वेळेस तुम्हाला दाखवू काय काय केले छान असं. आणि या साईडला आराम करत आहेत आमचे मुले. चलो गाणी लगा के नाचो. सो गाईज आता आम्ही चाललोय फिरायला. मस्तपैकी जेवलो बिवलो छान असं. आणि बाकी काय झालं सगळं. तर आता यांना काही सांग चालल्यात बैल बघायला. काय बोलायचं आता. हे बघा इकडे बघ इथे आहेत. झुंझुनचं आहे नाव नाही माहीत काय. बघूया आता हे कुठे चाललं कुठं माहीत आहे का नाही. नंतर आम्ही सामान उतरत होतो तेव्हा बघितलं बैल आहे इकडे. आणि कुठे चालल्यात काय समजत नाही. शिवाय ऐकायची कामं करतं ते. काय बोलत रस्त्याहून दिसत नाही. चला तुम्हाला दाखवतो बैल आहे का नाही. बैल बघायचा कॅन्सल केला आम्ही. तर आता चाललो आम्ही बागा बीचवर. तर सर्व आहेत बाकीचे पोरं आहेत बसल्यात. तर आम्ही आता चाललो आहे पूर्ण तुम्ही बघू शकता मार्केट. आणि पब्लिकसाठी ऑल नाईट चालू असतं इथं. इथे काम चालू आहे. चला पुढून माहिती चल गेल्यावर झालेलं आपल्याला रस्ता माहीत आहे काय विसरलं नाही. आणि फुल नाईट अजून बीचवर अजून मजा येईल. चला तुम्हाला बीचवर दाखवताना या साईडला तुम्ही बघू शकता शॉप आहेत चपल्यांचे. चपला बॅग्स अजून इतर हॉटेल्स आहेत. आणि इथं टॅटो आहेत. आणि कसल्या बॅगे. चला बघूया पुढे तुम्हाला दाखवतो मार्केट. टॅटो चालू होता तुम्ही बघू शकता. एक आणि इकडे कपड्यांचं पूर्ण. आता हा पूर्ण जातो बागा बीचला. हा रस्ता होतोय पूर्ण. काय झालं रे. काय रे. अरे यार सॉरी ब्रो. तुमचा डॅड बोलला. पूर्ण पब्लिक. फुल थकलोय जामच. पाय बी जाम होतात. हा रात्री फुल एन्जॉय. फुल जास्ती मान मस्ती करू नका. करतोय हे बघ वालू. लाटाच लाटा. पूर्ण शांत बीच आहे. आता 10 वाजता पूर्ण बंद झाले आहेत. डीजे वगैरे साऊंड वगैरे पूर्ण. त्या साईडला बघू शकता पूर्ण पार तिकडे कलंगड बीच. हा बागा बीच फुल भरलेला आहे.